नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवर, जिथं आपण स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन घेतोय. गणित या विषयातील संख्या पद्धती हा घटक पाहतोय आणि संख्या पद्धती या घटकातील मूळ संख्या हा घटक आज आपण त्यातलं बेसिक पाहणार आहोत. खरं तर मूळ संख्या या घटकावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेला गणिताच्या भागात एक किंवा दोन प्रश्न असतात आणि त्याचबरोबर जर त्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता असेल तर बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये रिझनिंग, नंबर अनालॉजी या ठिकाणी सुद्धा मूळ संख्येच्या नियमावर आधारित प्रश्न असतात. त्यामुळे मूळ संख्यांचे बेसिक कन्सेप्ट समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर मग आपण आज मूळ संख्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण त्यांची व्याख्या पाहणार आहोत. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त त्याच संख्येनं किंवा एकने भाग जातो त्या संख्येनं मूळ संख्या असं म्हणतात. आता इथं आपण या व्याख्येमध्ये दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. विभाजक ही कन्सेप्ट किंवा विभाजक ही संकल्पना सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. विभाजक ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या म्हणजे विभाजक. म्हणजे समजा तुम्हाला 17 ही संख्या दिलेली आहे आणि या 17 ह्या संख्येला फक्त 17नेच भाग जातो आणि 17ने भागले तर भागाकार 1 येतो, किंवा 17 ह्या संख्येला 1ने भाग जातो आणि उत्तर येतं 17. म्हणजे 17 या संख्येचे विभाजक फक्त दोनच विभाजक आहेत. कोणते कोणते? 17 आणि 1. म्हणजे मूळ संख्यांची कन्सेप्ट समजून घेताना मूळ संख्यांची कन्सेप्ट मध्ये आपल्याला दोन गोष्टी किंवा त्या व्याख्येतील दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एक की त्या संख्येला फक्त तीच संख्या किंवा 1 या व्यतिरिक्त कोणताही विभाजक नसतो. आणि मग या कन्सेप्टवर आधारित मूळ संख्या हा शब्द न वापरता परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 20 ते 40 च्या दरम्यान फक्त दोनच विभाजक असणाऱ्या संख्या किती? आता दोनच विभाजक असणाऱ्या संख्याच म्हणजेच मूळ संख्या हा जर कन्सेप्ट आपल्याला माहित असेल तर परीक्षेमध्ये ऐन टायमाला आपला गोंधळ उडणार नाही. म्हणजे पहिला कन्सेप्ट आपण समजून काय घ्यायचा आहे? दोन विभाजक असणाऱ्या संख्या म्हणजेच मूळ संख्या. त्यांना दोनच विभाजक असतात, तीच संख्या आणि 1. या विभाजकाच्या भाषेत ही व्याख्या आपण समजून घेतलेली आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती अशा स्वरूपाचा काही वेळेस प्रश्न विचारलेला आहे. 1 ते 100 च्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्याच्या पुढे मूळ संख्येच्या संदर्भात आपल्याला आणखीन एक गोष्ट समजून घ्यायची आहे की 1 ते 100च्या मधील एकही संख्या मूळही गणली जात नाही किंवा संयुक्तही गणली जात नाही. दुसरा कन्सेप्ट आपल्याला काय समजून घ्यायचा आहे इथं की 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. संयुक्त संख्या आपण पुढे पाहणार आहोत. मग आता प्रश्न येतो, सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? सर्वात छोटी मूळ संख्या ही 2 आहे. सर्वात छोटी मूळ संख्या ही 2 आहे. त्याच्यानंतर 3, 4, 5, 7, 11, 13, 17, 19, 21, 23, 29, 23, 29 अशा पद्धतीने या मूळ संख्या वाढत जाणार आहेत. आणि मग आता हा कन्सेप्ट समजून घेत असताना 2 ह्या जर पुढच्या मूळ संख्या आपण पूर्णपणे लक्षात घेतल्या तर ह्या सगळ्या मूळ संख्या आपल्याला विषम दिसत आहेत, परंतु एकमेव मूळ संख्येमध्ये गणली जाणारी समसंख्या म्हणजेच 2. आणि मग या कन्सेप्टवर ही प्रश्न विचारला असतो, सर्वात छोटी सम मूळ संख्या कोणती? ती एकमेव आहे, ती 2 आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला असतो, सर्वात छोटी विषम मूळ संख्या कोणती? त्यावेळेस मात्र आपलं उत्तर बदलणार आहे. आणि मग अशा पद्धतीने पुढे प्रश्न असतात, सर्वात छोटी एकांकी मूळ संख्या, एकांकी, सर्वात मोठी विषम संख्या, मूळ संख्या. अशा पद्धतीने 2 अंकीमधील सर्वात छोटी मूळ संख्या, 2 अंकीमधील सर्वात मोठी मूळ संख्या,
तीन अंकीमधील सर्वात छोटी मूळ संख्या आणि तीन अंकीमधील सर्वात मोठी मूळ संख्या किमान इथपर्यंत आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. मग आपण इथं माहिती पाहत असताना आपल्या असं लक्षात आलं की बाबा 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्या मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या आपण हे कन्सेप्ट पाहिल्यानंतर पाहणारच आहोत. पण इथं दोन कन्सेप्ट लक्षात द्यायचं की सम असून सुद्धा मूळ असणारी एकमेव संख्या आहे. आणि या कन्सेप्टवर आधारित काही स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले किंवा तीन संख्या क्रमाने दिलेल्या आहेत. मूळ संख्या एक्स वाय झेड आणि त्यांची बेरीज 70 आहे. तर त्या संख्या कोणत्या शोधून काढा किंवा त्यातली 2 नंबरची संख्या शोधून काढा, 3 नंबरची संख्या शोधून काढा, असा एक प्रश्न असतो. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे. समजा तीन संख्या मूळ संख्या त्या तीनही विषम असतील तर उत्तर सम येईल का? नाही येणार. 3 5 7 3 आणि 5 7 12 3 आणि 5 8 8 आणि 7 15 विषम उत्तर येते. ज्या अर्थी तीन संख्यांची बेरीज विषम न येता सम आले त्या अर्थी या तीन संख्यामधील एक संख्या ही निश्चितपणे सम म्हणजेच 2 असणार आहे. आणि मग त्या कन्सेप्टवर आधारित हे उदाहरण आपण पुढे सोडवू शकतो. ज्यावेळेस आपण उदाहरण बघणार आहे त्यावेळेस हे सविस्तरपणे पाहू. अशा पद्धतीनं मूळ संख्यावरचे कन्सेप्ट आहेत. पुढे असा प्रश्न विचारला असेल की बाबा 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 20 ते 30 मध्ये किती मूळ संख्या आहेत, अशा पद्धती प्रश्न असतात. किंवा 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत. किंवा याच्यावर थोडासा अवघड प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्यांची टक्केवारी किती. म्हणजे मूळ संख्या 1 ते 50 मध्ये किती आहेत आणि एकूण संख्या किती आहेत. एकूण संख्यामध्ये एवढ्या संख्या तर 100 पैकी किती संख्या, अशा पद्धतीने टक्केवारी काढू शकतो. अशा कन्सेप्टवर आधारित प्रश्न पुढे विचारलेले असतात. त्यामुळे हे कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण माहिती पाहणार आहोत संयुक्त संख्या. ज्या संख्यांना तीच संख्या तसेच एक या दोन विभाजकाशिवाय अधिक किंवा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण 4 घेऊया. 4 ला 4 नच भाग जातोय, 4 ला 1 न पण भाग जातोय आणि या दोन विभाजकाशिवाय 4 ला 2 हा एक विभाजक आहे. म्हणजे विभाजकाची संख्या 2 पेक्षा जास्त झाली. ज्या संख्यांना ह्या दोन संख्येशिवाय म्हणजे मूळची संख्या तीच संख्या आणि 1 यांच्याशिवाय दुसऱ्या संख्येने भाग जातो किंवा 3 पेक्षा जास्त विभाजक असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असं म्हणतो. आणि संयुक्त संख्या हे माहित हे घटकासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा पुढे शिकायच्या आहेत. विभाज्यतेच्या कसोटीच्या आधारे आपण संयुक्त संख्या समजू शकतो. आता पुढचा कन्सेप्ट आहे जोड मूळ संख्या. ज्या क्रमवार दोन मूळ संख्यांमध्ये 3चा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोड मूळ संख्या असं म्हणतात. 3 आणि 5 या दोन मूळ संख्या आहेत, क्रमाने आले, यांच्यात फरक कितीचा आहे, 2चा आहे. 5 7 ह्या दोन मूळ संख्या आहेत, क्रमाने आले, त्यांच्यात फरक कितीचा आहे, 2चा आहे. 11 13 ह्या दोन मूळ संख्या क्रमाने आलेत, त्यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 2चा आहे. आता आपण एक उदाहरण बघतोय. 13 आणि 17 या दोन क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, परंतु त्यांच्यातील फरक हा 4चा आहे. त्यामुळे यांना आपण जोड मूळ संख्या म्हणू शकतो का? तर यांना आपण जोड मूळ संख्या म्हणू शकत नाही. अशा पद्धतीनं 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या किती आहेत, 8 आहेत. त्यानंतर आपण सविस्तरपणे पाहणार आहोत जोड्या कोणत्या कोणत्या आहेत ते. आता सहमूळ संख्या हा एक कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट बऱ्याच वेळा लसावी मसावीच्या गणितासाठी सुद्धा वापरला जातो. आता तुम्ही म्हणाल लसावी मसावीच्या गणितासाठी कसा वापरला जातो, तर विभाजक ही कन्सेप्ट आपल्याला माहित असेल तर लसावी मसामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न असतो की दोन क्रमवार संख्यांचा लसावी एवढा एवढा आहे, तर त्या दोन संख्याचा मसावी किती असेल असा एक प्रश्न असतो. किंवा त्या दोन क्रमवार संख्याचा मसावी एवढा आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार एवढा आहे, तर लसावी किती.
इथं हा समूळ संख्यांचा गुणधर्म वापरला असतो. समूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यामध्ये फक्त एक हा एकच सामायिक अवयव असतो त्यांना समूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 10, 11, 5, 6 आणि शक्यतो समूळ संख्या एक विषम एक सम अशा पद्धतीने येण्याची दाट शक्यता असते. अशा पद्धतीने आपण हे बेसिक कन्सेप्ट समजून घेतले. आता आपल्याला मूळ संख्या लक्षात कशा ठेवायच्या, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या याच्या संदर्भात एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर मूळ संख्यामधील समूळ संख्या सुद्धा कशा शोधायच्या किंवा क्षणात मूळ संख्या कशा आठवायच्या याच्या संदर्भात आपण ट्रिक पाहणार आहोत. तर समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मनोरंजनासाठी टीव्ही पाहायचो आणि टीव्हीवर आता खूप चॅनल आहेत. त्यावेळेस फक्त टीव्हीवर एकच चॅनल होता, तो म्हणजे डीडी चॅनल होता. कोणता चॅनल होता? डीडी. किंवा पूर्वीचे लोक, आमच्या पेक्षाही आधीचे लोक बातम्या ऐकण्यासाठी बीबीसी न्यूज, मग बीबीसीचा हिंदी न्यूज असायचा आणि बीबीसीचा इंग्रजी न्यूज चॅनल असायचा. आणि असे जे लोक होते डीडीचा न्यूज बघणारे किंवा डीडी चॅनल बघणारे किंवा बीबीसी न्यूज बघणारे किंवा बीबीसी हिंदी न्यूज बघणारे बहुतेक बीए झालेले लोक असायचे. कोणते लोक असायचे? बीए झालेले लोक असायचे. आता हे का लिहिलंय ते समजून घेऊया आपण. डीडी चॅनल मनोरंजनासाठी बघायचा, न्यूज चॅनल बघायचा, हिंदीतला बीबीसी, इंग्रजीतला बीबीसी. आणि मग हे कोण पाहत होतं? तर बीए झालेले लोक पाहत होतात. आता आपण मूळ संख्यांच्या मूळ कन्सेप्टकडे येऊया. डीडी थोडं बाजूला ठेवूया आपण. आता 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या ह्या 4 आहेत. एकूण मूळ संख्या ह्या 4 आहेत. त्या कोणत्या? 2, 3, 5, 7. त्याचप्रमाणे 11 ते 20 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत, 11 ते 20 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्यांची पण संख्या 4 आहेत. आणि त्या संख्या कोणत्या आहेत? 11, 13, 17, 19. एकवीस ते 30 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्यांची संख्या आहे फक्त 2. त्या कोणत्या आहेत? 23, 29. तसंच 31 ते 40 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्यांची संख्या आहे 2च. त्या आहेत 31 आणि 37. त्याच्यानंतर 41 ते 50 च्या दरम्यान मूळ संख्या आहेत 3. त्या कोणत्या? 41, 43 आणि 47. आता पुढे परत 51 ते 60 च्या दरम्यान मूळ संख्या आहेत 2. त्या कोणत्या? 53 आणि 59. परत 61 ते 70 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्या आहेत 61 आणि 67. आता 71 ते 80 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्यांची संख्या आहे 3. मग त्या कोणत्या आहेत संख्या?
आणि मग ती संख्या आपण वर लिहून काढली. त्याच पद्धतीनं 81 ते 90 च्या दरम्यान ज्या मूळ संख्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत? 81 आणि 83. सॉरी 81 नाही, 83 आणि 89. आणि शेवटचं 91 ते 100च्या दरम्यान जी संख्या आहे मूळ ती 97, ती आहे 1. आता या संख्याकडे आपण नीट पाहिल्यानंतर या संख्यांचा आकडे कसे लक्षात ठेवायचे त्याची थोडीशी आपण जुळवणी करूया. मी जे वर लिहिलं होतं डीडी, बीबी, बीबीसी, बीबीसी आणि बीए. डीडी ह्याचा अर्थ डी चा नंबर 4 आहे आणि 1 ते 10च्या दरम्यान मूळ संख्या 4 आहेत. या डी चा नंबर 4 आहेत. 11 ते 20च्या दरम्यान मूळ संख्या 4 आहेत. बी 31 ते 30च्या दरम्यान दोन मूळ संख्या आहेत. बी चा नंबर 2 आहे. 31 ते 40च्या दरम्यान बी दोन संख्या आहेत. सी चा नंबर 3 आहे. 41 ते 50च्या दरम्यान 3 संख्या आहेत. अशा पद्धतीनं. मग हे का सांगितलं किंवा हे का लिहून घ्यायचं? ज्या वेळेस तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल, कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा 31 ते 70च्या दरम्यान मूळ संख्या किती? जर तुम्ही हे लिहिलं पटकन आणि त्याच्यावरून हे नंबर काढले तर तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जोड मूळ संख्या सुद्धा इथे शोधू शकता. 2चा फरक असणाऱ्या आणि मग जोड मूळ संख्येच्या संदर्भातले असतील किंवा या संख्येपासून या संख्येपर्यंतच्या मूळ संख्या किती, अशा प्रकारचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. परत एकदा लक्षात घ्या, डीडी, बीबीसी हिंदी, बीबीसी इंग्रजी आणि करून केले बीए, याच्यानुसार तुम्हाला ह्या संख्या लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. दुसरं आणखीन एक महत्वाचं मूळ संख्येच्या संदर्भातला आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तो कन्सेप्ट असा आहे, बहुतेक मूळ संख्या, मी सर्व संख्या म्हणत नाही, बहुतेक मूळ संख्या ह्या 6p अधिक किंवा वजा 1 या स्वरूपात लिहिता येतात. आता 6p अधिक 1 किंवा 6p वजा 1 ही कन्सेप्ट काय आहे? p म्हणजे नंबर आहे, कोणताही नंबर 1 2 3 4 या प्रमाणे. आणि मग बघूया आपण त्या 6p चं स्पष्टीकरण. 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, हे बाजूला ठेवूया थोड्या वेळासाठी आपण. आता काय करूया, आपण 6च्या पटीतील संख्या लिहून काढूया. 6 12 18 24 30 36 42 48 54 60 66 72 78 84 90 96. आणि आता गंमत बघा, 6p अधिक 1 किंवा 6p वजा 1 हा कन्सेप्ट आपण इथं कसा लागू करतोय? 6p अधिक 1 6p वजा 1 6 अधिक 1 7 6 वजा 1 5 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. 12 अधिक 1 13 12 वजा 1 11 18 वजा 1 17 18 अधिक 1 19 24 वजा 1 23. आता मात्र इथं आपल्याला थोडीशी खबरदारी घ्यावी लागते, कारण 24 अधिक 1
25, परंतु 25 ला 5 न भाग जातो, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. आणि म्हणूनच मी सुरुवातीला बहुतेक हा शब्द वापरला होता, सर्व वापरलेला नव्हता. त्यानंतर आपण पुढे बघूया. 30 अधिक 1 31, 30 वजा 1 29, 36 अधिक 1 37. आता परत एकदा आपल्याला इथं थोडीशी खबरदारी लागते, 35, कारण ज्याच्या एकक स्थानी 5 असतो त्या संख्येला 5 ने भाग जातो, त्यामुळे ह्या मूळ संख्या असू शकत नाहीत. आता 42 अधिक 1 43, 42 वजा 1 41. इथं सुद्धा आपल्याला थोडीशी खबरदारी घ्यायची. आता 7च्या पाड्यातल्या काही संख्येला भाग जाणार आहे. 48 त्या पुढे 49 आहे. 48 अधिक 1, हे अधिक 1 केलेलं आहे. इकडं काय केलं हे लक्षात घ्या. परत एकदा अधिक 1 केलेलं आहे. 6p अधिक 1 आणि इकडं 6p वजा 1, याप्रमाणे मूळ संख्या मानून घेतोय. इथं असू शकत नाही, परंतु इथं 47 आहे. परत 54 अधिक 1 55, इथं असू शकत नाही, का तर 5 ने भाग जातो. 53, 60 अधिक 1 60 वजा 1, अशा पद्धतीने आपण मूळ संख्या काढू शकतो. आणि थोडक्यात पटकन उजळणी लिहिल्यासारखं आपण ते लिहून काढू शकतो. 66 वजा 1 65, मूळ असणार नाही. 67 मूळ आहे. 60 66 अधिक 1 72 वजा 1 71, मूळ आहे. 72 अधिक 1 73, मूळ आहे. 78 वजा 1 77, 7 ने भाग जातो, त्यामुळे मूळ नाही. 78 अधिक 1 79, 84 अधिक 1 85, भाग जाणार नाही. 5 भाग जातोय, त्यामुळे मूळ नाही. 84 वजा 1 83, 96 वजा 1 95, मूळ असणार नाही. 90 90 वजा 1 90 वजा 1 89, 90 अधिक 1 34 91, त्यामुळे ही मूळ असणार नाही. 96 वजा 1 95, 5 ने भाग जातो, मूळ असणार नाही. आणि 96 अधिक 1 97, ही मूळ असणार आहे. अशा पद्धतीने आपण मूळ संख्या हा कन्सेप्ट समजून घेऊ शकतो. बघा परत एकदा आपण समजून घेऊया. 6p अधिक वजा 1, जर मूळ संख्या या स्वरूपात लिहिता येतात. 6 अधिक 1 7, 6 वजा 1 5, 12 अधिक 1 12 वजा 1 18 अधिक 1 18 वजा 1 24 अधिक 1. इथं खबरदारी घ्यायला लागते. 5 ने भाग जातोय, काही 5 ने भाग जाणार आणि काही 7 ने भाग जाणार संख्या वगळल्या तर यासाठीच 6p अधिक 1 या स्वरूपात आपण मूळ संख्या मानता येतात हे शिकलेलो आहोत. याचबरोबर आपल्याला आणखीन एक सर्वात मोठी वस्तुनिष्ठ माहिती असायला हवी, ती म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या 2. सर्वात लहान विषम मूळ संख्या 3. सर्वात लहान, हे वाचलेलं नसते, अचानक असा प्रश्न आला की चुकण्याची शक्यता असते. सर्वात लहान संयुक्त संख्या 4. सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या 11. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97. इथपर्यंत आपण वाचलेलं असते.
परंतु हे शक्यतो आपण वाचलेलं नाही आणि परीक्षेतला आता बदललेला ट्रेंड पाहता हे माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या, सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या, 997. गप बसला म्हणून बोललो. 997. याच बरोबर आपल्याला आणखी असं माहित पाहिजे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत माहित आहे. 1 ते 200 पर्यंत किती मूळ संख्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर आपली कदाचित दांडी उडण्याची शक्यता असते. 1 ते 200 पर्यंत 46 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 1000 पर्यंत किती मूळ संख्या आहे हे शोधून काढायचं आहे तुम्ही आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नाही उत्तर आलं तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आज मूळ संख्या हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट आवडला असेल, कन्सेप्ट समजून घेण्याची पद्धती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. हा व्हिडिओ सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यातली ट्रिक खूप उपयुक्त ठरणार आहे. आणि उद्या आपण मूळ संख्या या घटकावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. तेव्हा नक्की भेट द्या माझ्या चॅनलला. धन्यवाद.